लॅपटॉप मोबाईल हँग होतो तर माणूस हँग होणार नाही. अशा वेळी मनाचं व्यवस्था करा. अशा वेळी फक्त 5 मिनिटं मागे सरकायचं, थोडंसं थांबायचं. जसं की लॅपटॉपला काय करतो, मोबाईलला काय करतो, क्लोज ऑल फाइल्स. काय करतो, क्लोज ऑल फाइल्स. म्हणून तुम्हाला खरं सांगतोय, टीव्ही बघत जेवू नका, मोबाईल बघत जेवू नका, इंटरनेट किंवा ह्या गोष्टी बघत जेवू नका. सगळं कशासाठी चाललंय, खाण्यासाठी चाललंय ना, एनर्जीसाठी चाललंय ना. हे सगळे जे कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, मिनरल्स हे कोणासाठी, आपल्यासाठीच आहे. पण आपण त्याला जर महत्व दिलं नाही तर काय होईल, शरीराची वाढ होणार नाही, मग डॉक्टरांची वाढ होणार, हॉस्पिटलची वाढ होणार. आणि मग यात कोण कोण डॉक्टर होणार, डॉक्टर कोण व्हायचंय, अरे वा एकतर माणूस आहे म्हणजे. तर डॉक्टर साहेब त्यांना व्हायचं नाही. आपल्याला जर पेशंट म्हणून जगायचं नसेल, काय म्हणतो मी बाळांनो, आपल्याला जर पेशंट म्हणून जगायचं नसेल तर एक उत्तम आहार घेऊन उत्तम आरोग्य सांभाळण्यासाठी काय बेसिक टिप्स घेणं गरजेचं आहे. ओके, सर्वात एक शेवटचं सांगतो, याबरोबर सामाजिक भान खूप असणं गरजेचं आहे. सामाजिक भान म्हणजे काय, घरातून निघताना आई वडिलांना नमस्कार करून बोलणे. सर मागे तुम्ही बघू शकता किती मुलांची संख्या, प्लीज बघा. आई वडिलांना नमस्कार करून कोण कोण येते, मुलींच्या तर जास्त थांबलं, मुलांच्या कमी येते. एवढे जात, ठीक आहे. एनिवे, डाएट बरोबर काही लाईफस्टाईलच्या रिलेटेड मी गोष्टी बोलतोय, त्याच्याबद्दल काही गमत नाही. तर एक मला एक छानपैकी एक प्रेरणादायी कविता करू वाटली, ती मी तुम्हाला सर्वांना शेअर करतोय. नेहमीच नसतं अचूक कोणी, नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव. नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ सुद्धा चुकतं राव. जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातातून डाव. जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातातून डाव. पडत जातात उलटे फासे, पडत जातात उलटे फासे, घराबरोबर फिरतात वासे. पडत जातात उलटे फासे, घराबरोबर फिरतात वासे. आधाराचे हात ही मग कुठले, आपल्याला जे सपोर्ट देतात, कोण देतात नाही, आई वडील आणि सगळे बसलेले टीचर्स.